सिद्धेश माझा बाजूला लिव्ह इट काल तुम्ही पोलिसांची गाडी अडवली आणि या सगळ्या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. हे बघा, माझ्या आणि जयंत पाटलांच्या मनामध्ये आम्हाला फसवलं गेलं अशी भावना आहे. अशी भावना आहे. हे सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो. खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात, नितीन देशमुखला मारतात. कसं मारलं ते आपण बघितलं, मारणारे किती होते ते पण आपण बघितलं. दोघं जण पकडले जातात, त्यांना मागे बसवलं जातं. त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून देईन. सचिव मला बोलून सांगतात रात्री तुम्ही जा, आपण हे सगळ्यांना सोडून देऊ. आम्ही आग्रह धरत नाही, समोर पकडले गेले किती आहेत, काय झालंय, काय नाही. अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केलं. म्हणून मी इथे आलो. पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं. पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा. तुमच्याकडे काय कागद, काय कशासाठी अरेस्ट केला, काय म्हणाले काय अजून आम्हाला माहित नाही, पण आम्ही अरेस्ट केलं. आता संविधानिक अधिकार आहे आमचा, काय आम्ही गुंड नाहीये. लोकशाही मधला आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं. त्याला गुन्हा दाखल करायचा असेल तर दे आर फ्री टू डू इट, त्यांना मोकळी करावं. पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो, नंतर मारामारी होते, 5 जण जाऊन मारतात विधान भवनात. आरोपी कोण, नाव देतो आरोपीची. पोलिसांना हवी आहेत ना नावं, ही काय नाव.